द्या भगवान परमात्मा येण्याकरता जरूर आहे महाराज। का केवळ भगवान परमात्म्याला जर आपलं करायचं असेल त्या भगवान परमात्म्याला पैसा आवडत नाहीये। भगवान परमात्म्याला जर निर्मळ अंतकरणातून जर ओ दिले आपण तर मात्र तो आपल्या हक्कीला आवाज देणारा भगवान परमात्मा आहे। त्याला आवडतं काय? भगवान परमात्म्याला फक्त भक्ताचं प्रेम आवडतं महाराज। थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तया। भगवान परमात्म्याला जर काय लागत असेल मात्र केवळ भक्तांचा भाव लागत असतो, भक्ताबद्दल असलेलं प्रेम लागत असतं भगवान परमात्म्याला। त्यांचे पायी घाला मिठी मोल न घे जग जेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या। भगवान परमात्म्याला फक्त आपण प्रेमा अंतकरणातून भगवान परमात्म्याला आवाज दिला पाहिजे। उत्तरा मातेनं भगवंताला विनंती केली, देवा माझ्या गर्भामध्ये जो भक्त वाढत आहे तो तुझा भक्त आहे, माझा मुलगा तुझा भक्त आहे, त्याचं रक्षण कर। आणि भगवान परमात्म्याने मात्र गर्भावस्थेमध्ये सूक्ष्म रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये जो भक्त होता त्याचं नाव होतं राजा परिस्थितीला। मात्र पहिली भेट मात्र गर्भ अवस्थेमध्ये भगवंतानं दिलेली आहे आणि त्यावेळेस ब्रह्मास्त्रातून भगवान परमात्म्याने मात्र त्या ठिकाणी राजा परिस्थितीला ब्रह्मास्त्रातून सोडवलेला आहे उत्तरेच्या गर्भामध्ये। आणि भगवान परमात्मा तिथून जात होते आणि उत्तरा मातेनं दर्शन घेतलं, पण जात असताना मात्र भगवान परमात्म्याला कुंती मातेनं धरलं आणि कुंती मातेनं धरल्याबरोबर मात्र देवाला प्रश्न केला, कुंती मातेनं, देवा आतापर्यंत आमच्या घरामध्ये तू राहिलास पण तुला आम्ही ओळखू शकलो नाही देवा। का? कारण या दोघांचं नातं असं होतं, आद भाषेचं नातं होतं भगवंताचं आणि कुंती मातेचं। आणि त्यावेळेस कुंती मातेनं देवाला प्रश्न केला, देवा अरे आमच्या घरी एखाद्या नौकरासारखं काम केलं पण देवा तुझं रूप आम्हाला कळलं नाही। अरे रात्रंदिवस तू आमच्या सोबत राहिला, आमचे काम केले तू देवा, पण तुझी कीर्ती मला कळली नाही। भगवंतानं सांगितलं, आत्या माता आता मला जाऊ दे, मला आता द्वारकेला जायचंय। पण त्यावेळेस भगवंताला मात्र कुंती मातेनं एक विनंती केली आणि देवाला सांगितलं, देवा आतापर्यंत तुझ्या माझ्या जीवनामध्ये मी तुला काहीच मागितलं नाहीये। आणि कुंती मातेचं चरित्र या महाभारतामध्ये इतकं गोड सांगितलेलं आहे, कारण कुंती मातेसारखं समाधानी जीवन कुणीही जगलं नाही। सगळ्यात जास्त महाभारतात त्रास जर कोणाला झाला असेल तर कुंती मातेला झालेला आहे, पण समाधानाचं जीवन जगणारी कुंती माता होती। सध्याच्या काळामध्ये समाधानीचं जीवन राहिलं नाही महाराज, समाधानाचं जीवन राहिलं नाही। आज लोकांकडे भरपूर पैसा आहे पण समाधान नावाची गोष्ट राहिली नाही। का समाधान नावाची गोष्ट राहिली नाही? माणसाकडे पैसा आला आणि पैसा आल्यावर प्रेम तुटलं माणसाचं लोकांपासून। प्रेम पूर्वीच्या काळी जितका आनंद प्राप्त होत होता लोकांना तितका आता मात्र आनंद व्हायला तयार नाही आनंद तर कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊन बघा तुम्ही। मला सांगा, आता आमचे शेजारीच बसले आमच्या गणेश भाऊलाच विचारतो, दादा तुमचं वय किती तरी अंदाज? आता 56 वय। पण ज्या वेळेस तुम्ही आमच्या वयामध्ये होते मला खरं सांगा त्यावेळेस तुम्हाला अंगावर घालण्याकरता गणवेश किती होते? एक होता, बरोबर आहे का नाही? दिवसभर घालायचा आणि संध्याकाळी धुवायचा आणि परत दिवसभर घालायचा। पण मला सांगा त्यावेळेस तुम्हाला ड्रेस एकच होता पण त्यावेळेस आनंद किती होता? किती होता? मी फक्त त्यांना माझ्या हाताखाली घेतलंय हे सगळ्याकरता सांगलो। ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या बालपणी एकच ड्रेस होता परंतु त्यावेळेस त्या आनंद किती होता? आपल्याला खूप आनंद वाटायचा तेवढ्यामध्ये। मग गणेश भाऊ मला आता सांगा, तुम्हाला आज सध्याच्या काळामध्ये घालण्याकरता कपडे किती आहेत तरी अंदाज? 10-15 आहेत का नाही? पण पहिल्यासारखा आनंद आहे का आता? नाही महाराज, आनंद निघून गेला महाराज। ते गेला आनंद। का निघून गेला? माणसामध्ये प्रेम राहिलं नाही। प्रेम का प्रेम राहिलं नाही? अहो शांती ब्रह्म एकनाथ महाराज एवढे श्रीमंत संत होते, सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज। आणि देवा पुढे विनंती करले, देवा एका प्रकारे मला पैसा नाही दिला तरी चालेल, सुख संपत्ती नाही दिली तरी चालेल, मला मात्र एक गोष्ट दी, लोकांबद्दल प्रेम निर्माण करून दे। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। समाधान जर लाभायचं असेल आपल्याला प्रेमाशिवाय समाधान नाही। आणि आपल्याला प्रेम न भेटण्याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये भेदभाव निर्माण झाला। भेदभाव आपल्या घरामध्ये प्रेम का नांदत नाही माता माऊल्या? हो, केवळ आपल्या घरामध्ये भेदभाव निर्माण झाला। आता तुम्हाला एक प्रश्न असा निर्माण करतो, तुम्ही म्हणता कसा भेदभाव झाला? मला खरं सांगा इथं बसलेले सगळ्या माता माऊल्या हो, तुम्हाला जास्त स्वतःचा मुलगा आवडतो का जावई आवडतो? बोला बोला।
कोण आवडतो बरं तुमचं मी नंतर घेतो, आधी पुरुष मंडळीला विचारतो. पुरुष मंडळी मला सांगा, तुम्हाला रामाची मूर्ती जास्त आवडते का रावणाची मूर्ती जास्त आवडते? बोला बोला, सगळेच बोला. लिंबा खाली बसलेले, मंडपात बसलेले. रामाची मूर्ती आवडते का रावणाची? रामाची. बरोबर आहे ना. तुम्ही जर रस्त्यानं चालले, रस्त्याने जात असताना तुम्हाला दोन मूर्ती दिसल्या, एक रामाची होती आणि एक रावणाची होती. काका तुम्ही कोणची उचलता ना? आधी रामाची उचलता का नाही? बरं, त्यात आता असा भेदभाव झाला, जी रामाची होती का ती होती पितळाची आणि रावणाची होती प्युअर सोन्याची. आता कोणची उचली तान? ती बा ती कोणती खरं? हा, आमचे काका म्हणले रामाचीच उचलणार. तरी पण बघा ना तुम्ही, लक्ष सध्या कशावर लोकांचं भेदभाव. प्रभू रामचंद्राचे अगोदर म्हणले, पण आता रामाची होती पितळाची आणि रावणाची होती सोन्याची. खरं सांगा माय, कोणची उचलतो ना आपण? रामाची. जाऊ द्या म्हणते पितळताय, लगेच सोन्याची उचलतात. झाला का नाही आपल्यामध्ये भेदभाव? आता पुरुष मंडळीला बाजूला सोडतो. महिला मंडळी तुम्ही सांगा, तुम्हाला खरं सांगा, जास्त स्वतःचा मुलगा आवडतो का जावाई आवडतो? बोला बोला. कोण? जावाई म्हणल्या कशा हसल्या बघा ना बाया. हा, जावाई म्हणल्यानंतर जावायचा आनंद वेगळाच आहे महाराज. जावाई यायचा कळू द्या बायाला. अरा. बरं मला सांगा, जावाई जवळचा असावा का लांबचा असावा? हा, जावाई येणार कळू द्या ना. हे मी माझ्या मनाचं बोलत नाही बरं, तुकोबारायांनी प्रमाण दिलेलं आहे. एखाद्या माता माऊलीच्या घरी दिवाळ निघू द्या. दिवाळ कळतं ना तुम्हाला? इकडं दिवाळ म्हणजे तिच्या घरी काहीच नसू द्या का, काहीच नसू द्या. तुकोबाराय म्हणतात, एखाद्या माता माऊलीच्या घरी जर दिवाळ निघलं का, दिवाळ, आणि तिला नुसतं कळू द्या जावाई येणार आहे घरी. जावाई, काय आनंद होतो त्या सासूला. बाबा बाबा बाबा, फक्त सासू नाचायचीच राहते जावाई येणार आहे म्हणल्यावर. इतका आनंद होतो सासूबाईला जावाई येणार म्हणल्यावर. आचरदानी मच्छरदानी गुळाचं पाणी 4-5 माणसाच्या ताना तानी करतात. कोणामुळं? जावयामुळं. आणि तिला कळावा नुसता जावाई येणार. घरामध्ये काहीच नसू द्या, तुकोबारायांनी वर्णन केलं, घरामध्ये काही जरी नसलं, जावाई येणार हे जर कळालं, जावाईच्या काळजी करता काय करते ती सासू? नाकातला मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. इतका जावई आवडतो. पण आपल्यामध्ये भेदभाव निर्माण झाला. आपल्याला आपला स्वतःचा मुलगा आवडत नाही आणि जावई आवडायला लागला. बघा ना तुम्ही, आता सहज बसल्या बसल्या चर्चा करायची. आपण जर घरी बसलोत का, सहज मोटरसायकलवर यांचा जावई आणि यांची मुलगी गाडीवर येऊ द्या. मोटरसायकलवर जावयाची आणि मुलीची गाडी जर मोटरसायकल आली ना गल्लीतून, मग बघा ही जावयाचं वर्णन कसं करून सगळ्या गावाला सांगते. बाई शकुंतला, बघ न कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो. कोणाला म्हणतात ह्या दादा? जावयाला आणि स्वतःच्या मुलीला. नुसती गल्लीतून गाडी जर मोटरसायकल गेली तर मग ती बघ न कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो. आणि तितक्याच टायमाला बरं का तात्या, तितक्याच टायमाला तिचं मुलगा यावा गाडीवर आणि तिची सून यावा मोटरसायकलवर बसून जोडी. मग तर काय आरडू आरडू सगळ्या गल्लीत सांगते, बाई सुमन बघ न कसा बैल होऊन फिरायला बायको संग. खरे का खोट आहे? ओ मावल्या बोला ना, खरे का खोट आहे? भेदभाव करतो की नाही आपण? म्हणजे स्वतःचा मुलगा जर आपल्या सुनासोबत गाडीवर जर आला तर म्हणतात की बैल होऊन बसला, आणि स्वतःचा जावई आपल्या मुलीला घेऊन आला तर म्हणतो लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो. झाला का नाही आपल्या घरामध्ये भेदभाव? भेदभाव झाला का नाही? मग तुम्हीच पुन्हा म्हणता महाराज आमच्या घरामध्ये सुख का प्राप्त होत नाही? अजून थोडं तुम्हाला कळण्यासारखं सांगतो मी, कळण्यासारखं. खरं खरं सांगा माता मावल्या हो, तुम्हाला स्वतःची मुलगी जास्त आवडते का स्वतःची सून जास्त आवडते? बोला बोला. मी तुमच्या घरातला प्रश्न मी सोडून टाकतो तुम्हाला आजपासून. उद्यापासून तुम्हाला सुखच प्राप्त झालं पाहिजे. बोला बोला. तुम्हाला स्वतःची मुलगी जास्त आवडते का घरात आलेली सून जास्त आवडते? बोला गड्या, का जाऊ घरी मी? हा, आपल्यात भेदभाव निर्माण व्हायलाय. आपली कथा अशीच आहे. आज तुमचा प्रश्न मी निर्माण करा. तुम्ही म्हणतात ना महाराज आम्हाला घरात सुख का प्राप्त होईना? आपल्या घरामध्ये भेदभाव निर्माण व्हायला. भेदभाव कसा भेदभाव व्हायला सांगू का? आता 2 मिनिटं सांगतो, ऐका. सगळेजण एकत्रित जेवायला बसले बरं का, पुरुष मंडळी सर्वजण, ऐका. सर्वजण एकत्रित जेवायला बसले. स्वतःची मुलगी सुद्धा जेवायला बसली, सूनबाई होते, सासू सासरी बसले आणि नवरा सुद्धा बसले. सगळेजण एकत्रित जेवायला बसले. आणि जेवायला बसल्यानंतर बरं का माता मावल्या, तुमच्या करता सांगायलो, जेवायला बसले सर्वजण, सगळं रेडी झालं जेवण्याकरता. पण तितक्यात जेवण करता करता लोणचाची भरणी विसरली. काय विसरलं? लोणचाची भरणी विसरली. आणि लोणचाची भरणी विसरल्याबरोबर सासूनं सांगितलं सुनाला, सुनबाई तेवढी लोणचाची भरणी घेऊन या. आता ती बिचारी सासूरवाशीन मुलीला काय महाराज समजत?
कारण तुकोबराने वर्णन करून सांगितलेलं आहे ना, ज्या गाईला ज्या खुंट्याला बांधलेला आहे त्या खुंट्याचा चारा गाईनं खायचा, आणि ज्या मुलीला मायबापानं ज्या घरी दिलेले त्याच घरी मात्र आपल्या मुलीनं सासुरवासन जीवन जगायचं असलं। बांधिल्या खुंटासी धेनुचे चरणे, दिल्या घरी राणे लेकीचे दिल्या घरी राणे लेकीचे हो। तुकोबराने वर्णन केलं, ज्या गायला ज्या खुंट्याला बांधलेलं आहे त्या खुंट्याचा चारा गायीनं खावं, आणि ज्या मायबापानं आपल्याला ज्या घरामध्ये दिलेलं आहे त्या घरामध्ये मात्र कसाही भेटो, मात्र त्याच्यासोबत संसार मात्र मुलीला करावं लागत असतं। परतंत्र जीवन असतं मुलीचं, खूप मुलीचं जीवन परतंत्र असतं महाराज। जीवनामध्ये मालक चांगले भेटले तर मुलीचं कल्याण आहे। सध्याच्या काळामध्ये सगळ्या महात्मावल्याला हात जोडून विनंती आहे, राहिला असेल आपल्या मुलीचं लग्न, एका प्रकारे मुलगा श्रीमंत न बघल्यापेक्षा त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का बघा, त्याचा घराणा चांगला आहे का बघा, नाही तर आपल्या मुलीचं तर हाताच्या फोडासारखी जपलेलं आपलं लेकरू असतं, कुणाच्याही पदरामध्ये देऊ नका। सहज लग्न लावून देतात, पण दारुडा जर मुलगा निघाला जीवनामध्ये, उभं आयुष्य मात्र त्याला दारुड्यासोबत काढावं लागतं। ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये दारुड्या नवरा भेटला ना, त्या माता माऊलीला विचारा कसा संसार रस्त्यावर येत असतो म्हणून। दारुड्याला काही कळत नसतं महाराज। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। मी तर भगवंताला अशी विनंती करीन महाराज, दुश्मनाच्या जीवनात सुद्धा मात्र दारू पेडण्याचा नवरा कधी प्राप्त होऊ नये महाराज। हे आपण जे सप्ताह करायलो तेवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह, एवढा श्रीमद भागवत कथा ग्रंथ निर्माण केलेला या ठिकाणी आपण सुंदर निवेदन केलेलं आहे। या गोष्टीतून 8 दिवसातून मात्र 2 जरी गावातल्या माणसाची दारू जर सुटली ना तर आपल्या सप्त्याचं कल्याण आहे महाराज। सप्ताह पुढच्या पिढीला चांगली प्रेरणा देणार ठरावा, कारण दारू पिणारा मनुष्य जीवनामध्ये काय करेल सांगता येत नसतं महाराज। त्याला घरदार कळत नाही, त्याला लेकरं बाळ कळत नाही, दारू पिणाऱ्याला बायको सुद्धा कळत नाही, त्याला एवढं सुद्धा कळत नाही की मला घरातली किंमत देत नाही म्हणून। बघा तुम्ही, दारू पिणारा जर माणूस गावात मध्ये आला त्याला बाहेरचे सुद्धा किंमत देत नाही, नीट बोलत नाहीत, मग कोण्या कारणावरून दारू पिणारे दारू पितात काय माहित। त्यांना समजलं पाहिजे घरातली किंमत देत नाही। दारू पिऊन जर घरामध्ये आलो तर आपले लेकरं बाळ सुद्धा आपल्या जवळ येत नाहीत महाराज। पण काय प्रारब्ध असतं त्या माता माऊलीचं, तिच्या जन्मामध्ये काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य प्राप्त, काय तिला पुढं भोगायला लागतं काय माहित महाराज, ते प्रारब्धाच्या गोष्टी असतात। पण बघा माता माऊलीचं जीवन इंत निर्मळ अंतकरणाचं असतं, कारण कधी जरी तिच्या जीवनामध्ये जरी एखादा दारुड्या जिला मिळाला, जर शेतामध्ये जरी निघाली ना ती माता माऊली, आणि जर आपल्या भगवान शंकराच्या जर दरबारातून जात असेल शेतामध्ये, तर ही माता माऊली आपल्या नवऱ्याबद्दल कधीच अपशब्द बोलत नाही देवाला। उलट देवा पुढे जर जात असेल शेतामध्ये देवाला समोरून, आणि देवाला एक विनंती करत असते, देवा माझ्या जीवनामध्ये मला पैसा नाही दिला तरी चालेल, आणि एक मात्र भगवान शंकराला विनंती करते, देवा हे जे माझ्या कपाळाचं कुंकू आहे ना त्याचं आयुष्य वाढव म्हणते। केवळ दारुड्या जरी मुलगा असला, निर्मळ अंतकरण करणारी मात माऊली देवाला एक विनंती करते, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्मासी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे। जरी शेतामध्ये ती तर माता माऊली निघली तर भगवान शंकराला एवढी विनंती करते, देवा माझा असणारा कुंकू आयुष्याचा जोडीदार असणारा माझे मालक, मात्र एवढी विनंती करते देवा तुला त्यांना व्यसनापासून दूर कर,
आणि सप्ते करायचे आपल्याला, कीर्तन करायचे केवळ दारूपासून माणसानं बाजूला झालं पाहिजे. कारण दारू एवढी निषिद्ध सांगितलेली सज्जनांनो, शारीरिक हानी आहे दारूपासून, कौटुंबिक हानी आहे माणसानं. आपण दारू पिऊन मरतो महाराज, यात काही नवल नाही सांगायसारखं, मरून जातो. पण वनवास आपल्या बायकोचा होतो, आपल्या लेकराचा होतो. आजच्या कथेतून मात्र एवढं घेऊन जा, जर कोणी दारू पित असेल. जीवनामध्ये काही गोष्ट नाही केली तरी चालेल, पण आपल्या लेकरा बाळाचं तरी भविष्य उजाडण्याकरता मात्र दारू सोडून देणं गरजेचं आहे महाराज सगळ्यांनी. जीवन मात्र एकदाच असतं महाराज. दारू पिऊन माणसानं जीवनाची बर्बादी कधीच करू नये. दारू गांजा मत पिहो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपनों पैनों का दाम खर्च कर, मुंह में मक्खिया जाती है. हात जोडून सगळ्याला विनंती आहे. आजची कथा नुसतं ऐकणं म्हणजे काय, नुसतं श्रीमद भागवत कथेचं पूर्ण वर्णन करून सांगणं नाहीये. ज्या आपल्या गोष्टी चुकतात लोकांकडून, त्या मात्र महाराज लोकांनी समजून सांगून त्यांच्या घरामधली सुधारणा करून देणं म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. नुसतं आम्ही तुम्हाला साधू संतांचं चरित्र सांगायचं, तितक्यापुरतं तुम्ही ऐकायचं, आणि तुमच्यामध्ये जर बदल काही होत नसेल तर कथा कीर्तन ऐकून फायदा नाही महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, तेव्हाच माणसाच्या जीवनामध्ये मात्र कृत्य करायचं पाहिजे. आणि हात जोडून विनंती आहे, येत असताना कुणी दारू, तर निषेध करा त्या दारूचा महाराज. कारण जीवनाची कौटुंबिक हानी आहे, जीवनाची हानी आहे, आणि पैशाची सुद्धा हानी आहे त्या जीवनामध्ये. आजचं श्रीमद भागवत कथा आपल्याला ते शिकून जाते. जीवनामध्ये कसलाही प्रसंग असू द्या, पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण कधी सोडू नये. हे आपल्याला कुंती मातेच्या चरित्रातून बघायला भेटत आहे. कुंती मातेच्या जीवना इतकं दुःख तर कुणाकडं नव्हतं. उभं तिचं चरित्र जर आपण ऐकलं तर 7 दिवस चरित्र संपणार नाही, एवढं चरित्र आहे कुंती मातेचं. अखंड जीवन सगळं महाराज दुःखामध्ये भोगणारी कुंती माता, आणि भगवंताच्या समोर आली आणि भगवंताला विनंती करते, देवा तू आता द्वारकेला चालस, पण माझी एक विनंती आहे, मला देशील का एक, मी तुला मागणी मागते. ज्यावेळेस कुंती माताने सांगितलं देवा मला एक मागणी दे, त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, आत्या आतापर्यंत तू खूप मागितलं पण कधी काही विलास केला नाहीस, पण आता काय मागणी. त्यावेळेस कुंती मातेने एक मागणी मागितली महिला मंडळी देवा करता, देवा तुला जर द्यायचंच असेल ना, तर देवाने सांगितलं सांग आत्या काय देऊ तुला. त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं, देवा द्यायचं असेल तर मला दुःख दे, दुःख. का. कुंती माता म्हणे, देवा सुखामध्ये तुझं सगळं नाव घेतात रे, पण ज्यावेळेस दुःख आमच्यावर येईल ना, त्यावेळेस मात्र तूच आम्हाला धाव घेणार आहेस. मात्र सुखामध्ये कुणी तुझं नाव घेऊ शकत नाही, पण ज्यावेळेस दुःख निर्माण होईल त्यावेळेस तुझं नाव आठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुंती मातेने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला दुःख मागितलं आणि सांगितलं, देवा द्यायचं असेल तर दुःख दे महाराज. या ठिकाणी नमसे पुरुषं त्वां द्यमीश्वरं प्रकृते परम, अलक्ष्यं सर्वभूतानामन्तर्बहिः वस्थितम्, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानातं कथं पश्यमे स्त्रियः. कुंती मातेने मात्र भगवंताला मात्र दुःख मागून भगवंताच्या चरणी मात्र नमन केलं, आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा मात्र निघून गेले. आणि निघून गेले असताना पुढं मात्र आता भीष्माचार्यांचं चरित्र सांगितलेलं आहे. भीष्माचार्यांचं खूप गोड चरित्र सांगितलं भीष्माचार्यांचं. कोण होते ते भीष्माचार्य, ते आपल्याला बघायचं आहे 2 मिनिटांमध्ये बघ. कारण भीष्माचार्यासारखं महाभारतातलं एकही पार्ट सुंदर नाही महाराज. का तर हे भीष्माचार्यांनी मरण कसं यावं आणि मरावं कसं हे मात्र भीष्माचार्याच्या चरित्रातून सांगितलं जातं. का भीष्माचार्य कसे अधिकारी पुरुष होते की आपलं मरण स्वतःच्या ताब्यामध्ये होतं, कारण त्यांना बापाने आशीर्वाद दिलेला होता. तो कशा प्रकारे भीष्माचार्य होते त्याचं वर्णन करून या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप गोड चरित्र सांगितलेलं आहे भीष्माचार्यांचं. मरण कसं आहे यांच्या चरित्रातून आपल्याला बघायला भेटत. जन्मभर भजन करण्याला भगवंताची प्राप्ती होईलच महाराजांना नवल नाहीये, पण मरणाच्या टायमाला सुद्धा भजन करण्याला नक्कीच देव भेटतो, याच्यामधून सिद्ध होतं. कारण भीष्माचार्यांचं वर्णन केलेलं आहे. का भीष्माचार्य एकमेव अशी व्यक्ती होते आपलं स्वतःचं मरण आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं. जसं साधू संतांनी वर्णन केलं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, तसं भीष्माचार्यांचं वर्णन केलं आहे. काय तुम्ही म्हणता काय वर्णन करून सांगितलं भीष्माचार्यांचं, तर 2 मिनिटं ऐका भीष्माचार्य कोण होते. तर का भीष्माचार्य ज्यावेळेस शरपंजीरवर पडले होते त्यावेळेस मात्र महाभारतातले सगळे माणसं त्यांना भेटण्याकरता जात होते. भगवान परमात्म्यापर्यंत सगळेजण भगवान परमात्म्याच्या सोबत मात्र भीष्माचार्यांच्या दर्शनाकरता जात होते. पण एवढा अधिकार का प्राप्त झाला भीष्माचार्याला, जगणं आणि मरण त्यांच्या हातामध्ये 2 सत्ता का प्राप्त झाल्या,
याचं मागचं उदाहरण सांगितलं भीष्माचार्यांचं. कारण भीष्माचार्यांचे पिताश्री एकदा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले. 2 मिनिटं ऐका चरित्र भीष्माचार्यांचं. भीष्माचार्यांचे पिताश्री जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले, परंतु शिकार त्यांनी दिवसभर शिकार केली, पण शिकार मात्र त्यांना भेटली नाही. दिवसभर शिकारीच्या निमित्ताने गेले, जंगलामध्ये फिरले, पण शिकार मात्र त्यांना मिळाली नाही. शिकार मिळाली नाही म्हणून नाराज झाले थोडे, आणि घराच्या दिशेने वापस फिरले असताना त्यांना जंगलामध्ये एक पर्णकुटिया दिसली भीष्माचार्यांच्या वडिलांना. आणि पर्णकुटिया दिसली, आणि त्या पर्णकुटियामध्ये एक सुंदर अशी 22 वर्षाची तरुण मुलगी स्वयंपाक करताना दिसली त्यांना. कुणाला? भीष्माचार्यांच्या वडिलांना. जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले, पण दिवसभर त्यांना शिकार मिळाली नाही. नाराज झाले ते, मूर्छित असलेला चेहरा घेऊन घराकडे त्यावेळेस दिशेने निघाले. त्यावेळेस पर्णकुट्यामध्ये त्यांना एक स्वयंपाक करत असताना सुंदर एक मुलगी 22 वर्षाची त्यांना स्वयंपाक करताना दिसली. आणि त्या मुलीकडे पाहिलं भीष्माचार्यांच्या वडिलांनी. 80 वर्ष असणारे वय त्यांचं 80 वर्ष होतं. आणि 80 वर्षामध्ये त्या मुलीकडे पाहिलं त्यांनी, आणि त्यांना अशी इच्छा निर्माण झाली की ह्या सुंदर मुलीबरोबर मी विवाह करावा. अशी भीष्माचार्यांच्या वडिलांना एक महाराज त्या ठिकाणी त्यांना वाटलं या मुलीबरोबर मात्र मी विवाह करावा. आणि त्यावेळेस त्यांनी त्या मुलीच्या वडिलाला सांगितलं, मला तुमची मुलगी आवडली, आणि माझी अशी इच्छा आहे की या मुलीसोबत मी लग्न करावं. वय किती आहे? 80 वर्ष वय त्यांचं, आणि मुलगी 22 वर्षाची तरुण मुलगी. मुलीच्या बापानं सांगितलं, तुम्ही वेडे झालात का काय? अहो, तुमचं वय बघितलं तर 80 वर्ष, आणि माझी मुलगी पाहिलं तर तुम्ही 22 वर्षाच्या मुलीसोबत. हे काय शक्य आहे का? तुकोबारांनी वर्णन करून सांगितलं बघा. मांडवाच्या दारी आणिला माथारा, मने नवरे अनारांड, जाळा नवर देवाचे तोंड. ते काय शक्य आहे का? 22 वर्षाची तरुण मुलगी कुठं, 80 वर्षाचं म्हातारा कुठं? हे शक्य नाही सांगितलं. मुलीच्या बापानं सांगितलं हे शक्य नाही म्हणे. म्हाताऱ्याला लय राग आला ना, इतका राग आला, ती घोड्यावर बसले, तान 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 राजवाड्यामध्ये गेले. आणि ते भीष्माचार्यानं बघितलं की माझे वडील जरा नाराजच दिसायलेत. आणि नाराजगीचं कारण विचारलं, बाबा आज तुम्हाला शिकार नाही मिळाली? पण बापानं सांगितलं, लेका शिकार तर नाही मिळाली, पण जंगलामधून वापस येत असताना मी एक अशी सुंदर मुलगी पाहिली की माझं मन प्रसन्न झालं. मुलानं ओळखून घेतलं काय मन नाही तर बापाचं. कारण अधिकार संपन्न होते ते भीष्माचार्य. भीष्माचार्याला कळालं बापाच्या मनामध्ये काय. त्याच घोड्यावर बसले भीष्माचार्य, जंगलामध्ये आले त्या पर्णकुट्यामध्ये. ती सुंदर मुलगी स्वयंपाक करत होती. तिच्या बापाला भीष्माचार्याने सांगितलं, 10 मिनिटाखाली जे आले होते 80 वर्षाचे ते माझे वडील आहेत, त्यांना लग्न करण्याची इच्छा आहे, मुलगी देऊन टाका तुमची. मुलीच्या बापानं सांगितलं, वेडे झालात का काय? तुमचं वय 22-25 वर्षाचं तरुण बांड दिसतंय, तुम्हाला देतो माझी मुलगी, पण म्हाताऱ्याला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कुठं मुलगी देत असतात का? ते भीष्माचार्य होते. भीष्माचार्य बापासाठी प्रतिज्ञा केली त्या ठिकाणी त्यांनी, माझे वडील 80 वर्षाचे म्हातारे आहेत म्हणून त्यांना तुम्ही मुलगी देत नाहीत का? त्यांनी सांगितलं, हो म्हणून देत नाही. हे भीष्माचार्य आता प्रतिज्ञा घेतो म्हणे. कमंडलातलं पाणी हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, स्वतःच 22 वर्षाचं तारुण्य आपल्या बापाला देतो, बापाचं 80 वर्षाचं म्हातारपण मी माझ्या स्वतःला घेतो. तुमच्या पुढे प्रतिज्ञा करतो. आणि एकमेव असा एकमेव असा या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे, बापाचं 80 वर्षाचं आयुष्य स्वतः घेतलं भीष्माचार्यानं, 22 वर्षाचे तारुण्य मात्र आपल्या बापाला दिलं. आणि मात्र सांगितलं, आता मुलगी देऊन टाका. आहेत का आपल्या गावामध्ये अशी भेटेल का कोणी महाराष्ट्रामध्ये मुलगा? भेटेल? सहज घरी गेल्या गेल्या इथं एखाद्या म्हाताऱ्यानं म्हणायचं पोरायला, पप्प्याव अरे लग्न करू वाटायला राव मला नाही. जर तुम्हाला बांधून एखाद्या तळ्यामध्ये टाकलं पोरानं तर मला काय म्हणू? हा शक्य हे? आता ते भीष्माचार्य होते. भीष्माचार्य 80 वर्षाचं म्हातारपण स्वतः घेतलं आणि 22 वर्षाचं तारुण्य म्हाताऱ्याला दिलं. महाराज काय प्रसन्न वातावरण असेल त्या भीष्माचार्य. अधिकार संपन्न बापानं आशीर्वाद द्याला पोराला, पोरा एवढी आयुष्यभर बापाची सेवा केलीस, तुला आशीर्वाद देतो, यमाचा सुद्धा तुला लाग होणार नाही म्हणे. तुझ्या तू जेव्हा म्हणशील मला मरण आहे तेव्हा तुला मरण येईल. जोपर्यंत तुला जागायचंय तोपर्यंत भीष्माचार्याला जगता येत होतं. एवढा अधिकार प्राप्त करून द्यायला घेतला भीष्माचार्यांना आपल्या बापाच्या आशीर्वादातून. ते भीष्माचार्य एकदा शेरपंजीवर पडले, आणि शेरपंजीवर पडले असताना भीष्माचार्याला सगळेजण मात्र भेटण्याकरता येत आहेत. भेटण्याकरता येत असताना महाभारतातलं युद्ध पार्ट असं सांगितलेलं आहे, भीष्माचार्यांचं सगळे जण दर्शन घेत होते.
कुणीच दुश्मन असू द्या, सुखात साथ दिलेली असू द्या, दुःखात साथ, सगळेजण भीष्माचार्याचं दर्शन घ्यायचे. घेत असताना मात्र ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पाहिलं, सुंदर असा रथाचा आवाज येत आहे आणि भीष्माचार्य मात्र बाणाच्या शय्येवर पडले असताना भीष्माचार्यानं मात्र रथाचा आवाज कोणाचा येतो म्हणून थोडंसं पाहिलं तर ज्या भगवंताची स्तुती करायला येतं भीष्माचार्य, ते भगवान परमात्मा साक्षात समोर उभे आहेत आणि देवाला विनंती केली, देवा आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये मी कधीच पापिष्ट जीवन जगलो नाहीये, धुतलेल्या तांदळासारखं माझं जीवन होतं, तरी सुद्धा मला एवढे बाण लागले, का माझा मृत्यू असा होतो. भगवान परमात्म्याने भीष्माचार्याच्या डोक्यावर हात ठेवला. मागच्या जन्मातलं त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाला असताना सहज त्यांना मागच्या जन्मातला इतिहास आठवून दिला. तुम्ही म्हणता भीष्माचार्याच्या अंगावर एवढे बाण लागून का मारावं लागलं, मागच्या जन्मातलं प्रारब्ध भोगावं लागलं. मागच्या जन्मामध्ये भीष्माचार्य मोठे राजे होते, अभिमान होता स्वतःबद्दल भीष्माचार्यांना, माझ्यासारखा राजा कोणी नाहीये. रस्त्यानं चालत होते, रस्त्यानं चालत असताना मागच्या जन्मातलं ज्ञान सांगतो, भीष्माचार्य शिरपंजिरीवर का पडले, एवढे बाण का लागले त्यांना. रस्त्याने जात असताना रथातून त्यांना रस्त्यामध्ये एक सरडा दिसला, सरडा मागच्या जन्मामध्ये सरडा दिसला. तर भीष्माचार्यांनी बाणाच्या शय्येवर सरड्याला उचललं. सरड्याचा एक स्वभाव असतो मान हलवणं, पाहिला सांगतो, सरड्याचा स्वभाव आहे मान हलवलं. भीष्माचार्यानं पाहिलं सरड्याकडे, भीष्माचार्य म्हणले मला नमस्कार घालतो होय सरड्या तू. भीष्माचार्यानं सरड्याला बाणाच्या शय्येवर उचललं आणि सहज असं फेकलं. फेकल्याच्या नंतर मात्र ते काट्याच्या झाडावर पडलं. कोण? सरडा. सरड्याला काठ्यामध्ये पडावं लागलं तर काटे अंगावर त्याच्या मारा, त्याचे 10 तरी काटे त्याच्या अंगात घुसले. पण मात्र त्या सरड्याने दिलेला शाप आहे महाराज, ती मला ज्या अर्थी तू गुन्हा नसताना सुद्धा मात्र त्या ठिकाणी टाकलंच काट्यावर, मला इतके काटे मोडले ना. मागच्या जन्मातलं प्रारब्ध भीष्माचार्याला भोगावं लागतं. लोक म्हणतील मागच्या जन्मातलं कुठं भोगावं लागत असतं का. वर्णन करून सांगितलेल्या महात्म्यानं आपल्याला काही गोष्टी करायला बऱ्या वाटतात, पण त्या भोगताना मात्र खूप त्रास होत असतो. माणसं सहज एखादा कर्म करतेत पण त्याचं मात्र भोगावत लागत असतं बरं का. म्हणून काही कार्य करत असताना अगोदर त्याचा जरा विचार केला पाहिजे माणसानं. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. भोगावाच लागतो महाराज प्रत्येकाला. मागच्या जन्मातलं ज्ञान झालं, भीष्माचार्याला आठवण झाली, त्याच्यामुळं मात्र मला भया बाणाच्या शय्यावर पडावं लागलं. पण भगवंताला विनंती केली भीष्माचार्याने, देवा माझी एक इच्छा आहे, आतापर्यंत मात्र मी तुझं नामस्मरणाशिवाय राहिलो नाहीये, पण माझं मरण कसं दिव्य होईल हे मात्र मला सांग. कारण संत मालिकेमध्ये असं वर्णन करून सांगितलेले आहे, माणसाचं जोपर्यंत मरण जवळ येत नाही तोपर्यंत माणसानं भगवंताचं भजन करणं योग्य आहे, पण मरण जवळ आलं ना माणसानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. माणसं म्हणते महाराज मरण जवळ आलं हे कशावरून ओळखायचं. भीष्माचार्यांच्या प्रसंगानुसार मला आठवलं म्हणून सांगतो. आपलं मरण जर जवळ आलं ना तर आपल्याला काही नोटीस येत असतात. मरण याच्या अगोदर आपल्याला नोटीस येत असतात आपलं मरण जवळ आल्याच्या नंतर. तुकोबारायांनी वर्णन करून सांगितलेलं आहे मरायच्या अगोदर येणाऱ्या नोटीस कोणत्या. माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायानं सुद्धा सांगितलं, मरण जवळ आलं काही सूचना येत असत्यात. मी तुमच्या गावामध्ये कीर्तन केलं त्यावेळेस मला वाटतं मी एखादं सांगितलं असेल, म्या अगोदर आपल्या गावामध्ये जर एखादा माणूस मृत्यू अवस्थेमध्ये असेल आणि मृत्यूच्या घाईला जर आला असेल, जाईच्या जर घाईला आला असेल, तर सगळ्यात अगोदर आपल्या गावामध्ये सूचना देण्याकरता, अपशकून सांगण्याकरता गावामध्ये एक टिटवी नावाचा पक्षी येत असतो. टिटवी नावाचा पक्षी, कारण तो पक्षी असा सांगितलेला आहे नाथ महाराजांनी वर्णन करून. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे टिटवी ही यमाची दासी आहे. टिटवी यमाची दासी आहे. गावामध्ये टिटवी कधी पण येत नाही. गावामध्ये जर एखादा जायच्या घाईला असेल, एखादा जर मारुत मरायच्या बारीला आला असेल तर टिटवी नावाचा पक्षी अगोदर गावामध्ये येतो, कारण टिटवी ही यमाची दासी आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलेले. टिटवी यमाची तराळीन एका ग्रामामध्ये जाऊन, एक नदी तीर पाहून, दोन्ही पायात खडा धरून टिटवी करीती शयन. वर्णन करून सांगितलेलं आहे टिटवी गावात कधी पण येत नाही, पण ज्या वेळेस गावात जर टिटवी नावाचा पक्षी आला तर गावाच्या भोवती चक्कर मारते. टिटवी नावाचा पक्षी गावाच्या भोवती चक्कर मारत असताना एका नदीच्या कडीला जाते. तुमच्या गावात नदी आहे का? नदी आहे का जवळपास? कुठंच नाही का? कुठंच नाही म्हणजे का टिटवी नदीला जात नाही असं नाहीये. पण ऐका, टिटवी गावाच्या भोवती चक्कर मारते. गावाच्या भोवती चक्कर मारल्याच्या नंतर एका नदीच्या कडीला जाते. नदीच्या कडीला गेल्यानंतर टिटवी पायामध्ये नदीतला खडा उचलते. नदीतला खडा उचलल्यानंतर गावात उंच भरारी मारते. उंच भरारी मारल्यानंतर गोल चक्कर मारते आणि टिटवीनं पायातला खडा ज्या घरावर सोडला त्या घरचा तात्या गेला म्हणून समजा. हे टिटवीचं गणित आहे. गावात टिटवी आली ना
माणसानं सावध राहायचं, सावध. मला सांगा, वाट्यावर बसल्या बसल्या माणसं चर्चा करतात बघा. ही म्हातारे माणसं असतात का, वाट्यावर बसलेले असतात बघा. वाट्यावर बसल्या बसल्या नुसतं तुमच्या गावामध्ये कुत्रे आहेत ना, कुत्रे जर वर तोंड करून जर इवळू लागले तर काय म्हणते तात्या तुमच्या इकडं, भाऊसाहेब आज कोणाचा तरी नंबर दिसतोय राव. बसल्या बसल्या म्हातारे म्हणतात ना. का म्हणतात माहिती का, तर कुत्र्याला आपल्या गावावरून जाणारे यम दिसतात कुत्र्याला, गावात आलेले यम, जाणारे यम. पण ते त्यांना सांगता येत नाही. ही प्राण्यांना बुद्धी दिलेली आहे, पण त्यांना ते सांगता येत नाही. गावात कुत्रे वर तोरण करून जर इवळले ना, लोक म्हणतात काहीतरी अपशकून घडणारे. ही प्रम सांगितलेली. मग तुम्ही म्हणता टिटवीचं गणित आम्हाला कळालं, आमचा मृत्यू जवळ आला, कुणाचं तर मरण घाईत आलं, ही गोष्ट आम्हाला कळाली. पण महाराज अजून थोडं थोडं सोपं सांगा ना आम्हाला. अजून सोपं सांगतो. आपलं मृत्यू जवळ आला ना, ज्ञानोबरायांनी वर्णन करून सांगितले. काही सूचना येतात आपल्याला. कोणती सूचना आहे? पहिली सूचना सांगितली ज्ञानोबरायाने, काने घालोनिया बोटे नाद जे पहावे. कानामध्ये आपण बोट घालायचं आणि घातल्याच्या नंतर मात्र आवाज येत असतो. बरोबर आहे. आता नका करू परीक्षा, घरी गेल्यावर बघा. पुढं काय सांगितलं ज्ञानोबरायांनी, आपल्या दोन्ही बोटाचे हात आहेत आपले बोट, आणि डोळ्याला आपण झाकून घ्यायचे. आणि डोळे झाकल्याच्या नंतर जर आपल्याला समोर चिन्ह दिसत नसेल, असं समजायचं आपलं मरण जवळ आलेलं आहे. मरण जवळ आले. हे गणित सांगितलेले महाराज, प्रमाण देऊन सांगितलेले. पुढं नाही कळालं तुम्हाला, अजून सोपं सांगतो. अभ्यास केला ना सगळ्या गोष्टी साध्य होत असतात बरं का. फक्त आपण ग्रंथ वाचत नाहीत, आपण साधू संतांनी लिहिलेले प्रमाण वाचत नाहीत. आपल्याला क्षपक म्हणायचा लय नाद आहे. क्षपक काही पण क्षपक म्हणायचा नाद आहे. माता माऊलीला तर कुठं बुद्धी दिली देवानं काय माहित बाबा. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी सोडली, तुकोबरायचा गाथा सोडला, सगळ्या संतांचे गाथे दिले सोडून, क्षपकच कुठल्या पाठ करून ठेवत्यात बाया, त्याची त्यालाच माहिती बाबा. पण गोड जेवढं वातावरणामध्ये निर्माण होतं ना महाराज, तेवढी गोडी कशामध्ये नाही बरं का. मला सांगा, तुमच्या गावामध्ये वासुदेव येतात का? वासुदेव इकडे वासुदेव येतात का? जुने ते मोरपंखी टोप असायचा, त्याला हातामध्ये चिपळी असायची त्यांच्या, येतात का नाही? झोपल्या का काय? जागे आहेत ना तुमच्या गावात? वासुदेव येतात का? वासुदेव म्हणलं वासुदेव, मग असं सांगा ना. हो नाही, हो बी कळना, नाही बी कळना. वासुदेव येतात बघा. ते चोपदार सारखे कपडे असायचे त्याला, सकाळी सकाळी माता मावल्या धान्य वाढायच्या. येतात की नाही? अगोदर येत होते ना का, आता येत नाहीत. पण ऐका, आपल्या गावामध्ये जर एखादा जुन्या परंपरा सांभाळणारे जर माणसं आले ना, वासुदेव म्हणा, आंधळे पांगळे, ते जुन्या काळातलं प्रकरण खूप गोड आहेत बघा. ते पांगळे यायचे, पांगुळ लोक गावामध्ये, झाड असायचं उंच, त्या झाडावर चढायचे, खाली त्यांचं ते धान्य टाकण्याकरता जे आथरून असायचं ते हातरायचे, वरी झाडावर जायचे. झाडावर गेल्यानंतर मोठ्याने आवाज द्यायचे, सगळ्या गावाला आवाज जाईन एवढा उंच झाडावर जायचे कडीला. आहे का ना दादा? पांगुळ झालं, पांगुळ असा मोठा आवाज द्यायचा. मग माता मावल्या धान्य आणायच्या. होतं का नाही का तुमच्या काळामध्ये? असं होतं का नाही आपल्या काळात? आहे का नाही? हो, गोड वातावरण राहायचं महाराज ते. आणि त्या माता मावल्या धान्य आणायच्या. आणि अजून तुम्हाला एक विनंती करतो माता मावल्या, हो, आपल्या दारापुढे जर एखादा भिक्षुक आला, एखादा जर भिकारी आला ना, तर विनमुखपणाने कधी वापस जाऊ द्यायचं नाही. जरी आपल्या घरामध्ये सासूचं आपल्याला ताडण असेल तरी चिमूट भरका व्हायना त्याला सासूच्या मुखाट्या वाढलं पाहिजे, पण दारातून वापस कधी जाऊ द्यायचं नाही. का? दारात आलेला भिक्षुक आपल्याला एक चांगली शिकवण देऊन जात असतो महाराज. कारण धर्मशास्त्र सांगते, आपल्या दारातून जर एखादा भिक्षुक वापस जर गेला तर धर्मशास्त्र सांगते, विनमुख गेल्या अतिथी घेऊन जाई सुकृताची संपत्ती. आपल्या घरातली संपत्ती नेत असतो. का? आपल्या घरात आलेला भिक्षुक आपल्याला एक चांगली शिकवण देत असतो. म्हणत असतो, माय मी सुद्धा मागच्या जन्मामध्ये खूप मोठा श्रीमंत होतो, पण दान धर्म करण्याची इच्छा नव्हती माझ्या जीवनामध्ये, मला देवाने ही अवस्था प्राप्त करून दिली. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दारात जर एखादा भिक्षुक आला, विनुकपणाने कधी वापस जाऊ द्यायचं नाही महाराज. येत होते ना तुमच्या गावात वासुदेव जुने, माता मावल्या त्यांना धान्य देत होत्या बघा. त्यांची किती गोड वाक्य राहायचे, आपल्याला शिकवून देत होते बरं का ते. अरे वासुदेवाची ऐका वाणी, त्यांचे शब्द बघा किती गोड आहेत. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम
रे. त्याचे पुढचे शब्द बघा किती गोड आहेत. सगळं शब्दाकडे लक्ष द्या मात्र त्या. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेते झेप पैशाच्या मागुनी धाव. पैशासाठी सारी माणसं पैशासाठी सारी माणसं घालीत त्याची गुलाम रे. दाम करी काम रे दाम करी काम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. गोड राहायचं मला त्याचं वातावरण ते सांगणार. कारण मला बी जरा कीर्तनामध्ये कथेमध्ये असं गोड गोड ऐकायचं आणि लिहून घ्यायचं आणि पाठ करून लोकांना सांगण्याचा लय आनंद वाटतं बरं का. आणि ऐकलं ना असं गोड लय प्रसन्न वातावरण होतं महाराज. अरे दुधावर आली बुरी दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये. कथेला येत नाही त्याला माणूस म्हणू नये. जुनं जण ऐक वाटतं मला जरा म्हणून वाटतं जमतं ना असं म्हणल्यावर दाजी बरं वाटतं ना. अरे दुधावर आली बुरी दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये. हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये. हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये. दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये. दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये. कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये. नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान. डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान. गुंफा बांधली रामान गुंफा. आका कसं वाटायला ऐकायला. आका कसं वाटायला ऐकायला. छान वाटायला का. 10,000 रुपये द्या ना मग फुकट आहे का. राहू द्या काढू नका राहू द्या काढू नका आका राहू द्या. कुठं काढायला कोण तुम्ही बी आकाकडे बघायचं. लोक हुशार झालेले. परवा दिवशी गावामध्ये कीर्तन झालं आमच्या आणि कीर्तन झाल्याच्या नंतर 80 वर्षाची म्हातारी माया पाया पडली. आणि जिजीला म्हणलं जिजी कधीच कीर्तनकाराच्या पाया पडत नाहीत काय नाहीत आणि आज माझ्या पाया पडल्या 100 रुपयाची नोट पाया उठवली. कस काय जिजी आज कुणी दिवस उजाडला. जिजी म्हणे काय सांगावं महाराज 10 दिवस झालं दुकानावर फिरायले कुठंच नोट चला म्हणून तुमच्या पाया उठवली. लोक म्हणजे परमार्थ म्हणजे वाळडा माळी घातल्या म्हणजे तुम्हाला वाटतं का परमार्थ वाळडा. नाही लोक लय हुशार झालेत महाराज. हा चला हे विनोदाच्या भरामध्ये मध्ये कसं होतंय. आता ते स्वभाव तुम्हाला आधी बरं सांगितलं माझा जरा विनोदी. आणि कीर्तनामध्ये कथेमध्ये विनोद नाही केला का लोक मध्ये कथा काय रंगनाकडे. आज आपण चिंतन जास्त सांगावा लोक मध्ये नाही जमत. आता कसं आहे आम्हाला सगळ्याचा दृष्टिकोन घेऊन आम्हाला कथा कीर्तन करावं लागते दाजी. आणि मी असा कीर्तनकार आहे सध्याच्या काळातला महाराज. पुढचे लोक कसे आहेत ते बघतो आणि मग कीर्तन भागवत करीत असतो मी. हा नुसतं आपलं चिंतन मानून फायदा नाही महाराज. आता संस्थेमध्ये मला शिकण्याकरता विचारसागर पंचीकरण ग्रंथ हे शिकण्याकरता मला 5 वर्ष लागली. 5-6 वर्ष. तेव्हा मला इतकं विचारसागर हे कळलं नाही. ह्या लोकांना काय कळणार आहे 2 मिनिटात आणि 3 मिनिटात. यांना सांगायचं त्याच प्रमाणात आणि त्याच बुद्धीमध्ये सांगायचं. फोडून सगळं सांगावं लागते तेव्हा त्यांना समजत असते. मी जास्त बेजार करीत नाही कोणाला काय नाही कशाला जास्त बेजार करायचं.
लोक काम धंदे सोडून दाजी भागवत कथेला आलेत, महिला मंडळी पुरुष मंडळी भागवत कथा ऐकत येत, बसत येत, कथा झाल्यावर पाया पडतेत, दक्षिणा देतेत. आपल्याला काय करायचं दाजी? आहे ना तुमच्या गावातली पद्धत अशी? आहे की नाही? भागवत कथा झाल्यावर पाया पडून दक्षिणा द्यायची पद्धत आहे का नाही? बचत गट आहे का दाजी? पद्धत लावली का नाही तुमच्या गावाला? कथा झाल्यावर महाराजाच्या पाया पडून दक्षिणा द्यायची कथा, हा पद्धत आहे की नाही? आहे की नाही? हाय म्हणा, नाही तर नाही म्हणा. हाय हाय म्हणजे मला कथा झाल्यावर कळन. नसली तर आजपासून चालू करा, चांगली स्कीम आणली मी. माणसं खुश झाले बाबा, पण बाया किती नाराज झाल्या. बाया मग माय मेला पैसे मागायला आणि आम्ही तर आणली बी नाही. नसू द्या नसू द्या पैसे नसू द्या, आम्ही कानातलं गळ्यातलं नाकातलं पायातलं सगळं घेतो, करा जमा. जाताना गतोडं बांधून द्या, नेतो घरी, काम येईल लग्नाच्या टायमाला. चला आनंदाच्या भरामध्ये योग आहे. पण ऐका, या ठिकाणी भीष्माचार्याने आपला मृत्यू मात्र पुण्य करून घेतला. तसा आपला मृत्यू आपण कथेतून घेऊन गेलं पाहिजे काहीतरी महाराज. हा हे बघा, चांगली कथा असते ना, माणसानं कथेच्या भावनेतून कीर्तनाच्या भावनेतून काहीतरी चांगलं नेलं पाहिजे. हा परदिवशी गावामध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तनामध्ये मी आडू सांगितलं, कीर्तनातून कथेतून काहीतरी दररोज नेलं पाहिजे. एक म्हातारी उठली 80 वर्षाची, मला म्हणते महाराज मी दररोजच नेते. म्हणलं काय? ती म्हणे दुसऱ्याच्या चांगल्याची आपला अर्थ नेण्यासारखं आहे का काय? हा अरे आपलं अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे, आपली परिस्थिती बदलली पाहिजे, अशी वाक्य मात्र कीर्तनातून घेऊन घेतले पाहिजे. उगा आपल्या जुन्या चपला सोळ्याच्या नव्या लोकांच्या न्यायच्या हे नाही कीर्तनात सांगितलं महाराज. हा आपलं मरण दिव्य कसं करायचं हे मात्र आजच्या कथेतून घेऊन जा. भीष्माचार्याचं चरित्र कसं दिव्य मरण केलं. चला, आपला पहिला प्रश्न चालला होता, मरण जवळ आलं टिटवी नावाचा पक्षी आपल्याला सावध करतो. दुसरी गोष्ट ज्ञानोबरांनी वर्णन करणं सांगितलेलं आहे, नासागरीचे आग्र, नासागरीचे आग्र न दिसता नयनी आणि मनातेची दिनी रामकृष्ण. बघा ज्ञानोबरायने काय सांगितलंय, आपलं मरण जवळ आल्याच्या नंतर अजून आपल्याला एक नोटीस येते. कोणती नोटीस? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आपल्या दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे. हे बघा, अभ्यास केला ना कोणतीही गोष्ट साध्य होत असते बरं काय. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी गोष्ट असाध्य असेल ती साध्य करता येते केवळ अभ्यासामुळे. अभ्यासामुळे आपण जर अभ्यास केला ना माता मावल्या, हो इकडे लक्ष द्या, लेकराकडे नका बघू. आपण जर अभ्यास केला ना, आपल्या सोबत राहणारी बाई आणि पुरुष मंडळी सांगतो आपल्या सोबत राहणारा माणूस, तुम्ही अभ्यास जर केला तर आतल्या गाठीचा सुद्धा माणूस कळतो आपल्याला. तुम्हाला सांगतो, चालता चालता लगेच आतल्या गाठीचा माणूस आणि आतल्या गाठीची बाई कोणाला मानायचं? तर आतल्या गाठीचा माणूस कोणाला मानायचं? पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, अंगठ्याच्या शेजारचं बोट बघायचं आपल्या मित्राचं, अंगठ्याच्या शेजारचं बोट, ते जर अंगठ्याच्या पुढे गेलेलं असेल ना तर ते समजायचा आतल्या गाठीचा माणूस. आता नका बघू शेजाऱ्याची, मास म्हणाले ते तात्याला बघू दे तू बोट, लय माया संग्रातून. हे अभ्यास करा तुम्ही, सगळ्या गोष्टी साध्य होतात. आता बाईची आतली गाठली वस्तू सांगतो, पण ती नको आज नको सांगायला, उद्याच्याला तुटू दे. आपल्याला वाटतं लोक आपल्याला प्रेम करायलेत, पण अभ्यास केला ना आपल्या लोकांच्या मनातलं सुद्धा कळतं. बघा ज्ञानोबरांनी कसं चिंतन केलेलं. आपलं मरण जवळ आलं ना आपल्याला असाध्य गोष्ट साध्य करता येते. ज्ञानोबरांनी वर्णन करून सांगितलं, नासागरीचे आग्र न दिसता नयनी. ज्ञानोबराय म्हणतात आपलं मरण जवळ आलं हे कशावरून ओळखायचं? आपल्या दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे. बरोबर आहे, प्रत्येकाचा असतो. दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे आणि ज्यावेळेस दोन्ही डोळ्यांना आपल्या स्वतःचा नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही असं समजायचं आपलं मरण जवळ आलेलं आहे. नासागरीचे आग्र न दिसता नयनी मनातेची दिनी रामकृष्ण. नासागरीचे आग्र म्हणजे डोळ्यानं नाकाचा शेंडा नाही दिसला का असं समजायचं त्या क्षणी आपलं मरण आहे. पुढं बघा ज्ञानोबरांनी किती गोड चिंतन सांगितलंय, भुवया पाहता न दिसता जाना आयुष्याची गणना 7 दिवस. ज्यावेळेस दोन्ही डोळे आपण वरती केले ना, वरती केल्याच्या नंतर आपल्या भोवळ्या जर आपल्याला दिसल्या नाही, आपल्याच भोवळ्या जर आपल्याला दिसल्या नाही, आपलं मरण 7 दिवसावर आलं म्हणून समजायचं. अजून सोपं सोपं सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबरायांनी एक अभंग लिहिलेला महाराज. तुकोबराय म्हणतात, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली. आपलं मरण जवळ आलं तुकोबरायांनी वर्णन करून सांगितले. शब्द संस्कृतचे आहेत पण सोपे करून सांगतो. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली. तुकोबराय म्हणतात, जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे कानापासला केस.
आपल्या कानापासला केस जर ढवळा झाला असं समजायचं आपण संसाराची आसक्ती सोडा, आपलं मरण जवळ आलेलं आहे. एकदा रामायणातला प्रसंग 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. एकदा दशरथ राजा मुकुट परिधान करत असताना आरशासमोर उभा राहिले. दशरथ राजा मुकुट परिधान करत होते आणि आरशाच्या समोर उभा राहिले. मुकुट परिधान करत असताना दशरथ राजाने आरशामध्ये पाहिलं आणि आरशामध्ये पाहिल्याबरोबर त्याला डोक्याचा एक केस पांढरा झालेला दिसला. गणेश दादा, किती? एक केस पांढरा झालेला दिसला. तर दशरथ राजाने तो मुकुट प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर घातला आणि पूर्ण राज्याचा ताबा मात्र प्रभू रामचंद्रावर दिसला. पण पिपरीतले म्हातारे इतके हुशार, डोक्याला एक सुद्धा काळा केस राहिला नाही, तरी सुद्धा हेरडाय लावून काळे करायलेत. पण मात्र त्या नोटीसकडे लोकांचं लक्ष नाही. चला विनोदाचा भाग सोडून द्या, पण हात जोडून विनंती आहे, डोक्याचा एक केस पांढरा झाला ना, माणसानं संसाराची आसक्ती सोडून द्यायची आणि परमार्थाची आसक्ती धरायची. मरण जवळ आलं ना आपलं. प्रभू रामचंद्राचे बाप असणारा दशरथ राजा एक पांढरा केस झालेला दिसला तर सगळ्या राज्याचा ताबा मात्र प्रभू रामचंद्रावर सोपवून दिला. सावध झाले ते, आपण सुद्धा सावध झालं पाहिजे. मरण आपलं जर दिव्य करायचं असेल, भीष्माचार्याच्या वर्णावर या दृष्टांताकडे लक्ष द्या. भीष्माचार्य शरीर पंजरी उपळलेले आहेत आणि आता आपलं मरण दिव्य करायचंय. भगवान परमात्म्याला विनंती केली मात्र भीष्माचार्याने, देवा आतापर्यंत तुझं भजन करत करत मात्र मी सुखामध्ये पावलो, आता मृत अवस्थेत माझी एवढी विनंती आहे, मरणाच्या अवस्थेमध्ये सुद्धा माझं मरण दिव्य व्हावं याच्याकरता तुझं भजन चालू आहे. सतत भगवान परमात्म्याचं भजन करत करत मात्र त्या ठिकाणी भीष्माचार्य भगवंताची स्तुती करत आहेत. भगवंताला विनंती करा, देवा जोपर्यंत मला मरण येत नाही, माझी एवढीच इच्छा आहे, तोपर्यंत माझ्या समोरून तुम्ही जाऊ नका. आता मरण जरी प्राप्त झालं, जोपर्यंत मरण मला दिव्य येत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही माझ्या समोरून जाऊ नका, माझ्या समोरच उभे राहा. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. त्या ठिकाणी भीष्माचार्याने मात्र सुंदर असा भगवान परमात्मा स्तुती केलेली आहे आणि भगवान परमात्म्याला नमन केलं आणि भगवान परमात्म्याला विनंती करून मात्र भीष्माचार्य भगवंताच्या नामस्मरणाचा उच्चार करत होते आणि आपलं दिव्य दिव्य मरण व्हावं, मरण दिव्य व्हायच्या करता भगवंताची स्तुती करत होते. ती स्तुती मात्र सर्वांना करायची. सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं. उभं राहून मात्र सर्वांनी ते भगवान परमात्म्याची स्तुती आणि भजन गोड करायचं. सगळ्याला विनंती आहे, सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. सुंदर भगवंताच्या या भजनामध्ये सर्वांनी पावली खेळून ते भजन करायचे. सर्वांनी माता प्राप्त करून घेता येत असतो बरं का. बाकी थोडं पाहिजे ना, ऐका, लाजायचं नाही, काय नाही, टाळी वाजवायची आणि मनसोक्त मोकळेपणानं पावली खेळायची सर्वांनी. नंतर आपल्याला YouTube चॅनलवर सुद्धा आपल्याला दिसणार आहे आपण कसा आनंद प्राप्त केला. म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी टाळी वाजवून सुंदर असं भजन करायचंय. ज्यांना पावलीची आवड आहे त्यांनी पावली खेळा. आपला हा भगवंताचा आनंद आहे महाराज, हे आनंद इथंच प्राप्त करता येतो. घरी गेल्यावर आपल्याला पावली खेळता येत नाही, इथंच आनंद घ्यायचा, इथंच पावली खेळायची. सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. Radha Ramana
वाह बापू श्री राधे जय हो बसलेले सगळं पुरुष मंडळी उभे राहा इकडे लाजू नका तुम्ही. हे बघा तुम्ही मला भागवत करायला घाबरायले का तुम्ही मला.